मंडळी, आज एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा दिवस आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या मनात जे होतं ते अखेर पूर्ण झालंय। त्यामुळे मनापासून सॅल्यूट आणि थँक्यू आपल्या भारतीय सैन्याला, त्यांनी दाखवलेल्या अतुल्य शौर्याला, धाडसाला आणि भारताच्या सामर्थ्याला सुद्धा। जेव्हा जेव्हा हा देश संकटात सापडला तेव्हा तेव्हा आपल्या सैन्यानं बलिदान देऊन देशाच्या सीमांचं आपल्या सगळ्यांचं रक्षण केलंय। आज पुन्हा त्याचं दर्शन घडलं। ज्या दहशतवाद्यांच्या आकांनी आपल्या तळांमध्ये बसून निष्पापांचे जीव घेतले, अनेक आया बहिणींचं कुंकू पुसलं, त्या कुंकवाचा अखेर बदला घेतला गेला। एक चिमूटभर कुंकवाची किंमत काय असते हे आज पाकिस्तानला दाखवून दिलं गेलंय। भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून विजयाचा टिळा लावलाय। जे भारतीयांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा नापाक खेळ खेळत होते, त्यांच्या चेहऱ्यावर आज दहशत आहे आणि हा दहशतवादाविरोधातला भारताचा मोठा विजय आहे। ज्या मसूद अझरनं अनेकांच्या संसाराची राख रांगोळी केली, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त केले, मृत्यूचा खेळ खेळला, त्याच्या घरातल्या माणसांचा जनाजा निघाला, तेव्हा त्याला कळली असेल जीवाची किंमत काय असते। गेल्या अनेक दशकामध्ये उभ्या केलेल्या दहशतीच्या फॅक्टरी आज भारतीय सैन्यानं 25 मिनिटात नेस्तनाबूद केल्यात। डोळ्याचं पातळ लावण्याच्या आधी भारतीय मिसाईल लाहोरच्या वेशीवर जाऊन आदळली। दहशतवाद्यांच्या आकांच्या अड्ड्यांच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या। सैन्य कारवाई केली तर अणुबॉम्ब टाकू, भारताला बेचिराग करू, बाबरीची वीट लावू, अशा पोकळ धमक्या देणारे लोक भारतीय मिसाईलला गोळ्यांनी उत्तर देणं सोडा, साधा दगड भिरकावू शकले नाही। भारत बुद्ध आणि गांधींचा देश आहे, पण तो तितकाच कणखरी आहे। स्वतःचं रक्षण करण्याचं सामर्थ्य भारतात आहे। भारत एक जबाबदार राष्ट्र आहे। आजच्या कारवाईतून जगाला त्याचं दर्शन घडलंय। कुंकू पुसणाऱ्यांना कुंकवाची किंमत चुकती झाली आहे हे सांगायला कोण आलं? 2 महिला अधिकारी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग। कारण हा देश मातृभूमीच्या रक्षणासाठी पाठीवर लेकराला बांधून लढणाऱ्या झाशीच्या राणीच्या पराक्रमाचा आहे। ही माती राणी दुर्गावती, राणी चेन्नम्मा, अहिल्यादेवी होळकर आणि राणी चांद बिबींच्या धैर्य आणि शौर्याची भूमी आहे। त्यात परंपरेतल्या या दोघी ऑपरेशन सिंदूरची माहिती द्यायला जेव्हा देशाच्या समोर आल्या, तेव्हा देशाचा ऊर अभिमानानं भरून आला। दहशतवाद्यांचा मनसुबा काय होता? या देशात दुफळी माजवायची धर्मात, म्हणून तर त्यांनी धर्म विचारून, जेंडर विचारून माणसं मारली। पण कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग जगाला सांगत होत्या, हा भारत काय आहे। अशा कारस्थानानं हा देश कधीच भीक घालणार नाहीये। भारतानं ऑपरेशन सिंदूर मधून एक कठोर मेसेज दिलाय। भारत शांतता प्रिय जरूर आहे, पण तो इथल्या आया बहिणींच्या कुंकवाची, बहिणींच्या राखीची रक्षा करताना तितकाच कठोर सुद्धा आहे। त्यामुळे पाकिस्ताननं वेळीच सावध होणं गरजेचं आहे। अटलजींच्या शब्दात सांगायचं तर चिंगारी का खेल बुरा होता है, औरों के घर आग लगाने का जो सपना है वो अपने ही घर में सदा खरा होता है। आशा करूया पाकिस्तानला कळलं असेल। पण आज या सगळ्या कारवाईच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत, त्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। हे सवाल कुठले जरा जाणून घेऊया। बडे मुद्देच्या माध्यमातून मान्यवर पाहुण्यांच्या सोबत आपल्याला चर्चा करायची आहे। ऑपरेशन सिंदूरनं हा बदला खरंच पूर्ण झालाय का? या पुढची लढाई आपली नेमकी कशी असणार आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। ऑपरेशन सिंदूरनं दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं का? ज्या फॅक्टरीज जिथं चालवल्या जात होत्या त्याचं कंबरडं मोडलंय का? सवाल आपल्याला विचारायचा मान्यवर पाहुण्यांना की प्रगत सैन्य तंत्रज्ञान आणि सामरिक कौशल्याचं अख्ख्या जगाला दर्शन घडलं का? एक सैनिकाला खरोच सुद्धा आलेली नाहीये, म्हणजे पण तरी सुद्धा इतकं मोठं नुकसान भारत करू शकतो तंत्रज्ञानाच्या बळावरती। ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानचं मनोबल खच्ची झालंय का? आजपर्यंत आपण इस्रायलचं उदाहरण देत होतो, यापुढे डायरीत लिहून सांगावं लागेल भारत अशा प्रकारे हल्ला करू शकतो, आणि आज भारतानं जगाला ते दाखवून दिलंय का? ऑपरेशन सिंदूरचं यश भारताच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे का? भारत काय करू शकतो, भारताची शक्ती काय, सामर्थ्य काय आणि जगात ताकद काय हे भारतानं दाखवून दिलंय का? आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरची विश्वासार्हता वाढली आहे का? एवढा मोठा हल्ला करून सुद्धा जगात कुठे निषेध नाहीये, कुठला देशाचा दबाव नाही आणि तो झुगारला भारतानं। त्यामुळे भारत एक मजबूत शक्ती म्हणून जगात समोर आलेला आहे का?
हे सुद्धा समोर आलेलं आहे। ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे, पण आजच्या या ऑपरेशन सिंदूरच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचे हिरो कोण ठरले? 3 हिरो ज्या तंत्रज्ञानाच्या बद्दल मी सांगितलं, त्या तंत्रज्ञानाच्या बद्दल आपण बोलणार आहोत। त्यातला एक महत्त्वाचा हिरो ड्रोन दादा, बोलवा ड्रोनला, कारण लायटरिंग म्युनिशन नीट लक्षात घ्या, ज्याला ही अतिशय प्रतिकात्मकरित्या हा ड्रोन इथं दाखवतोय। खरं तर आजपर्यंत दहशतवाद्यांचा कर्दनकाठ ठरलेले अनेक शस्त्रास्त्र भारताकडे होते, पण एक शस्त्र जे नवं तंत्रज्ञान आत्मसात केलं भारतानं आणि कर्दनकाठ ठरलेला हा ड्रोन जो आहे, तो ड्रोन आज पाकिस्तानच्या मनात धडकी भरवतोय। खरं तर हा ड्रोन प्रतिकात्मक आहे, कारण प्रतिकात्मकरित्या हा ड्रोन तुम्हाला मुद्दाम दाखवतोय, कारण या ऑपरेशनमध्ये ड्रोनची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे। कशी महत्त्वाची ठरलेली आहे तर या ड्रोनला असं म्हणतात लायटरिंग म्युनिशन, म्हणजे या ड्रोनमध्ये तुम्ही जर एकदा टार्गेट फिक्स केलं, त्याची माहिती दिली, अपलोड केलं त्याच्यामध्ये, तर त्याच्यानंतर ते सगळं ओळखणं, तिथं जाऊन शोधणं आणि शोधल्याच्या नंतर तिथं जाऊन हल्ला करणं, हे सगळं काम हा ड्रोन करतो। हा तो ड्रोन नाहीये, तो सैन्याचा ड्रोन आहे, प्रतिकात्मकरित्या तुम्हाला दाखवतोय। पण आज रात्री पाकिस्तानचे सगळे लोक जेव्हा झोपतील तेव्हा त्यांच्या स्वप्नात सुद्धा हा ड्रोन येणार आहे, कारण या ड्रोननं आज त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून निर्माण केलेले सगळे साम्राज्य उद्ध्वस्त केलेले आहेत। आणि हा ड्रोन निश्चितपणे भारतासाठी एक महत्त्वाचं असेट ठरलेला आहे। आणि जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया आपण या ड्रोनची वैशिष्ट्य काय, हे हिरो कोण आहेत भारताचे, जे आज या सगळ्या लढाईमध्ये, या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसले। एक म्हणजे अतिशय अचूक अशा प्रकारे निशाणा लावणं, अचूक पद्धतीनं टार्गेट वर हल्ला करण्याची क्षमता या ड्रोनची आहे। आणि या रेंज काय तर 50 किलोमीटर आणि फ्लाइंग मिनिट 60 मिनिटं, म्हणजे 1 तास हा ड्रोन जाऊ शकतो तिथं। आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला विविध स्फोटकांनी सज्ज इन्फ्रारेड सिस्टीम, हा ड्रोन प्रतिकात्मक आहे, छोटा आहे, पण अशाच प्रकारचा हा ड्रोन खरं तर आज कर्दनकाठ ठरलेला आहे। अचूक लक्ष भेदण्याची याची क्षमता आहे आणि याच क्षमतेच्यामुळे आज तो कर्दनकाठ ठरलेला आहे। जेव्हा आज हे सगळं ऑपरेशन पार पडलं, त्या ऑपरेशनमध्ये या ड्रोननं महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। आणि हे जे ड्रोन आज पाकिस्तानच्या त्या दहशतवादी तळांवरती पोहोचले, तिथं जाऊन त्यांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतलेला आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतानं किती मोठी मजल मारली आहे। कारगिलच्या वेळेस हे तंत्रज्ञान भारताकडे नव्हतं, आता हे तंत्रज्ञान आलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतानं दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे। जे साम्राज्य गेल्या अनेक दशकापासून उभं केलं होतं 25 मिनिटात, तर हा एक्सप्लोजिव्हनं सज्ज, म्हणजे याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्ब असतात, इन्फ्रारेड सेन्सर असतात। या सेन्सरच्या माध्यमातून जे लक्ष दिलेलं आहे, जे त्याच्यात अपलोड केलेलं आहे, त्या लक्ष्याचा बरोबर वेध घेणं ह्याचं महत्त्वाचं काम असतं। आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते हल्ला करत असताना त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा केलं जातं। त्याची रेंज 100 किलोमीटर ते फ्लाइंग रेंज 120 मिनिटापर्यंतची आहे। म्हणजे बघा, 100 किलोमीटर सीमेच्या आतमध्ये जायचं, सैनिकांना जायची गरज नाही आहे। सैनिक सीमेच्या अलीकडे उभं राहून सुद्धा तो ड्रोन चालवू शकतो। त्याच्यामुळे मनुष्यहानी होत नाही। 10 किलो स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आहे। त्यामुळे 10 किलो स्फोटकं जर एखाद्या इमारतीवर या ड्रोननं नेऊन टाकले, काम खलास ना, काम संपलेलं आहे। म्हणजे आपल्या सैन्यानं तिथं जाऊन जीव धोक्यात घालायची आवश्यकता नाही आहे। दहशतवादी काय सांगत होते, आमच्याकडे सुसायडर बॉम्बर आहेत। लक्षात ठेवा, आता आज भारताकडे सुसायडर अशा प्रकारचे ड्रोन आहेत। हे ड्रोन आज रात्री झोपेत येणार आहेत, स्वप्नात येणार आहेत। ड्रोनचा हा जो आवाज तुम्हाला ऐकायला येतो, हा आवाज नुसता ऐकला तरी आज त्यांची तंतरली जाणार आहे, हवा टाईट निश्चितपणे होणार आहे। आणि या ड्रोनच्या माध्यमातून आपण बघतोय की एक तंत्रज्ञानाची शक्ती ही भारतानं निश्चितपणे दाखवून दिलेली आहे। वेगवेगळ्या रेंजचे इन्फ्रारेड सेन्सॉर याच्यामध्ये 150 किलोमीटर प्रति तास इतकी त्याची क्षमता आहे। आणि थर्मोब्रिक स्फोटकं, अँटी टँक, हाय एक्सप्लोजिव्ह सज्ज आहेत। वायू वेगानं हल्ल्याची क्षमता या ड्रोनची आहे आणि ही ड्रोनची क्षमता भारताला अधिक सामर्थ्यवान बनवते। लक्षात घ्या, हा बदललेला जो भारत आहे
तो अशा प्रकारे तंत्रज्ञानानं असा युक्त असा आहे आणि भारतीय सैन्यानं याचा अचूक असा वापर केला आणि म्हणूनच हे ऑपरेशन यशस्वी होण्यात आणि भारताच्या एकाही सैनिकाला जखमी व्हावं लागलेलं नाहीये त्याचं कारण तंत्रज्ञान आहे। आणि हा बदललेला जो भारत आहे तो निश्चितपणे भारतीय सैन्य हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने किती अपडेट आहे अपग्रेड आहे हे यातून समोर येत आहे। आणि आज या सगळ्याची आपल्याला चर्चा करायची आहे। या ऑपरेशनच्या नंतर जे जगाच्या समोर दर्शन घडलं त्याच्याबद्दलची चर्चा आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। सुरुवातीला जाऊया आपण माजी लष्कर अधिकारी मोहन काकतीकर सर आपल्या सोबत आहेत। सर स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत माजी लष्करी अधिकारी डॉक्टर अश्लेष तावडे थोड्याच वेळात जोडल्या जाणार आहेत। आपल्या सोबत पहलगाम हल्ल्यात ठार झालेले कौस्तुभ गणबोटे यांचा मुलगा कुणाल गणबोटे असणार आहेत। त्याचबरोबर माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। सर स्वागत आहे तुमचं। आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि संगीता गणबोटे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर आज हे इतकं मोठं ऑपरेशन राबवलं गेल्यानंतर जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून संगीताताई तुम्हाला हे सगळं कळलं, हे ऑपरेशनबद्दल कळलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या ऑपरेशनला नाव दिलं गेलं ऑपरेशन सिंदूर, ताई तुमची काय प्रतिक्रिया होती? मोदींनी खरोखरच खूप लेडीजचा म्हणजे त्यांच्या बहिणींचा भगिनींचा जसं आपण नुसतं ऐकत आलोय की बंधू भगिनींनो, पण ते इतका बारीक विचार आमचा करू शकतील असं स्वप्नातही आम्हाला वाटलं नव्हतं। पण त्यांनी आमचा इतका बारीक विचार करून ह्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं। खरोखरच मोदी इज द ग्रेट। खूप छान दिलं त्यांनी ते नाव तर दिलं ताई, पण न्याय दिला जावा याच्यासाठी सुद्धा हे इतकं ऑपरेशन आपल्या सैनिकांनी जीव धोक्यात घालून राबवलं। आपल्या सैनिकांचं कर्तृत्व त्यांचं सामर्थ्य या सगळ्याचं दर्शन आज घडलेलं आहे। काय सांगाल त्या आपल्या सगळ्या हिरोजना कसं आपण सॅल्यूट करावं तेवढं कमी आहे? तेवढं कमी आहे, सॅल्यूट करू तेवढं कमीच आहे। आणि आमच्यावर जी काही बितली आहे त्याचं मोदींनी विचार करून सगळ्यांना त्यांनी कामाला लावलंय। त्यांना पाकिस्तानच्या अतिरेक्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केलाय। ते खरोखरच ग्रेट आहेत सगळं सैनिकांना आणि मोदींना खरंच आमचा नमस्कार। जी भावना तुमच्या मनात होती तीच भावना आमच्या सगळ्या भारतीयांच्या मनात होती की या दहशतवाद्यांना एकदा धडा शिकवा। जी कारवाई केली त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो आहे, आम्ही सगळे समाधानी आहोत। बरं, थँक्यू। खरं तर आज तुमच्या या भावना ज्या आहेत त्याच भावना सगळ्या भारतीयांच्या आहेत, याच्यापेक्षा वेगळ्या भावना सगळ्यांच्या नाही आहेत। खरं तर आपण सातत्यानं या सगळ्याबद्दल बोलतोय। मला काकतीकर सरांना विचारायचं आहे, काकतीकर सर, आज ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूरला यशस्वीपणे राबवलं गेलं, काय मेसेज गेला जगाच्या समोर भारताबद्दल? आज तुमचा माझा सगळ्यांचा जो ऊर आहे तो अभिमानानं भरून यावा अशी ही कृती आहे। हे निश्चितच फार अभिमानाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीने हे ऑपरेशन करण्यात आली आणि एकही कॅज्युअल्टी न होता आपण ज्या बेसेसवरती टेररिस्टच्या बेसेसवरती हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत केलं, ही एक फार अभिमानाची गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी आहे। परंतु अर्थात हे पूर्ण काम आपलं संपलं असं नाहीये। अजूनही याच्यावरती ऍक्शन रिॲक्शन्स होतील आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सतर्क राहणं अतिशय जरुरी आहे असं मला वाटतं। निश्चितच मला विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सरांना विचारायचं आहे, या कारवाईच्या बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आज मला माहिती आहे या पॅनलवर कोणीही काँग्रेस नाहीये, कोणी भाजप नाहीये, कोणी हिंदू नाहीये, कोणी मुसलमान नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, कोण नाही। आज सगळे भारतीय आहोत आणि भारतीय म्हणून आपण सगळे आज बोलणार आहोत। सर काय प्रतिक्रिया? धडा शिकवलाय आपण? पहिले तर सैन्याचं खूप खूप अभिनंदन। आपल्या थलसेना, वायुसेना, जलसेना या सगळ्यांचं, या बहादरांचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। देशवासियांचे अभिनंदन। आम्ही सकाळपासून ह्या सगळ्या गोष्टी विलास बघतो आहे। हो, 3 वाजता आमची पण CWCची एक इन्फॉर्मल मीटिंग झाली आणि त्या बैठकीत ठरलं आज देशामध्ये एकता आणि एकात्मतेची गरज आहे। जसं तू बोलला की आपण पक्ष म्हणून बसलो नाही आहे, आज आपण भारतीय म्हणून बसलेलो आहे। आणि आज आपण पाहिलं असेल की सलाम त्या दोघींना
सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग, चांगला संदेश गेलेला आहे त्या ज्या लोकांना, जे लोक कायम हिंदू मुस्लिम करत असतात, ते आवश्यक होतं. पहलगामनंतर जी एकी दाखवली ते सुद्धा खूप चांगलं होतं. देश म्हणून आपण आज एकतेनं उभा आहोत, ताकदीनं उभा आहोत, हा संदेश जो आहे तो जगाला गेलेला आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण बालाकोट पण केलं, आपण याच्यापूर्वी 65मध्ये आपण लाहोरपर्यंत घुसलो होतो, 71मध्ये आपण 2 तुकडे केले, 99मध्ये कारगिलमध्ये खूप ॲडव्हर्स वॉर होता, हार्वेस्टर तोफ त्यावेळेसचं जे तंत्रज्ञान होतं ते वापरून त्यांना आपण कारगिलमध्ये हरवलं. पण ते कुत्र्याचं शेपूट आहे, ते काही ऐकायला तयार नाही आहे. आणि आता आपण मॉरल ग्राउंड्सवर नेहमीच हाय राहिलेलो, आपले हाय मॉरल ग्राउंड्स राहिलेले आहे. आजही आपल्या सैन्यांनी जी कारवाई केलेली आहे ती कारवाई प्रिसिजन अटॅक ज्याला म्हणतो आपण, की परफेक्ट आपण तिथे जाऊन त्यांना मारलेलं आहे, टिपलेलं आहे, प्यादे गेलेले आहेत त्यातले. आणि कुठल्याही मिलिटरी इन्स्टॉलेशन्स किंवा सिव्हिलियनची आपण कुणाचा जीव घेतलेला नाही आहे. एक इतका चांगला संदेश जो आहे, जे हाय मॉरल ग्राउंड्सवर आपली आर्मी असते, आणि म्हणून आपल्याला बोट कधीही इंटरनॅशनल कम्युनिटी दाखवू शकली नाही किंवा कोणीच दाखवू शकली की भारत चुकीचा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मिलिटरीनी साध्य केलेल्या आहे आणि त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन. आता तुम्ही ते राहुल गांधींचं जर संसदेमधलं भाषण ऐकलं असेल की पुढचा वॉरफेअर काय आहे, तर मोटर्स आहे, ड्रोन्स आहे, ऑप्टिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, डेटा कन्झम्पशन आहे, डेटा प्रोडक्शन आहे, ह्या सगळ्यावर आपण शिफ्ट झालेलो आहे. आता ते आपल्या सैन्यांनी करून दाखवलेलं आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की याच्यातले जे इंडॉक्ट्रिनेशन करतात, जे ब्रेन्स आहे याच्या मागे, त्या ब्रेन्सचं काय करायचं. सरकारने कुठलाही निर्णय घ्यावा, पण आता हे वन्स अँड फॉर ऑल हे नेहमी आपल्या निष्पाप लोकांना येऊन मारायचं आणि चाललं जायचं आणि थोड्याशा कारवाया ज्या आहे त्याच्यानंतर पुन्हा तेच करायचं, जे म्हटलं ना कुत्र्याचं शेपूट आहे. वन्स अँड फॉर ऑल जे आहे, हे जे इन्स्टॉलेशन्स आहे, याचे जे आकाचे आका, आपल्याकडे खूप शब्द झाला हा, म्हणून ते आकाचे आका, मग ते मिलिटरी इस्टॅब्लिशमेंटमध्ये असतील, एक्झिक्युटिव्ह इस्टॅब्लिशमेंटमध्ये असतील, इक्लेक्टिक इस्टॅब्लिशमेंटमध्ये असतील, कुठेही असतील, त्यांना पण धडा देणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना की फांद्या आणि पानं जे आहे ती किती वेळा तोडायचे, सरळ मुळासकट झाड उपडून फेकायचं, अशा पद्धतीचं जी आहे ती वेळ आहे. आणि त्यासाठी आपण ठरवलेलं आहे की आपण सगळे एक आहोत आणि आपल्या देशातनं नेहमीच असा संदेश गेलेला आहे. तर आपण एक आहोत आणि वन्स अँड फॉर ऑल जे आहे ते त्या पद्धतीची कारवाई जी आहे ती जनतेला अपेक्षित आहे. मी सकाळपासून काही नॅशनल चॅनल्सवर अगदी बरोबर बोलला, तिथे पण ज्या चर्चा झाल्या, लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या, विलास एकच मिनिट, तिथे ज्या प्रतिक्रिया आल्या, लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या, नंतर शुभम द्विवेदीचे काका होते राम दुलारेजी, ते पण आलेले होते, जसे आता संगीताताई आलेले आहेत किंवा अश्लेषाताई आलेले आहेत, असे सगळे लोक आलेले होते. आणि त्यांच्या मनातनं सगळ्यांचं एकच निघालं की आपण बदला घेतला ठीक आहे, पण आपण पूर्णतः जे आपल्याला उद्ध्वस्त करायचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्या मागे असलेले ब्रेन्स, तर ते त्याच्या संदर्भात कसा काय सरकार विचार करते, तर त्या सरकारसोबत सरकार जो काही विचार करेल, सरकार ज्या पद्धतीनं रिटॅलिएट करेल, ज्या पद्धतीने अटॅक करेल, ते ज्या पद्धतीने ॲक्शन्स घेईल, त्याच्यासोबत विरोधी पक्ष काँग्रेस हा ताकदीने उभा आहे. निश्चित. भागवत कराड आपल्या सोबत आहेत. भागवत कराडजी, खरं तर 2 माझे प्रश्नाचे भाग आहेत. एक तर तुम्ही नरेंद्र मोदीजींसोबत काम केलेलं आहे. कालपर्यंत सगळ्यांना असं वाटत होतं की आता आपल्याला आज मॉक ड्रिल करायचं आहे आणि हे ते. तिकडे पाकिस्तानसुद्धा आपल्या मॉक ड्रिलकडे कॅमेरा लावून बसला होता आणि मोदींनी रात्री जाऊन त्यांचा कार्यक्रम केला. मोदींच्या मनात नेमकं काय आहे कधी कोणाला कळत नाही. तुम्ही सोबत काम केलेलं आहे, तुम्हाला तरी काय थोडं बहुत कळलं का की ते काय विचार करतात? सर्वप्रथम विलासजी, काल रात्री जो भारतीय जनता पार्टीच्या भारतीय सेनेच्या माध्यमातून जो अटॅक झाला, त्या अटॅकमध्ये डिफेन्सचे सर्व शोल्जर्स यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण जसं म्हणालात की इनोव्हेशन म्हणजे जो नवीन टेक्निकच्या माध्यमातून इनोव्हेशन करून जो बनवलेला आहे आणि अचूक त्यांनी मारा केला, 70 आतंकवाद्यांचे मारा झालेला आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आपण कारकीर्द 2014 पासून पाहतो. प्रत्येक भारतीयांना बरोबर घेऊन 140 कोटी भारतीयांची जी अपेक्षा होती, ती अपेक्षा आता त्या रस्त्यावर आपण लागलेलो आहोत. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे स्पीच दिलं होतं की मी तुमच्या अपेक्षापेक्षा चांगलं काहीतरी करेन, आणि आता ही मला वाटतं ही सुरुवात झालेली आहे. आणि नेहमीच ते कृतीतून दाखवत असतात. जागतिक लेवलला आपल्या भारताची जी इमेज बनलेली आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, ती खूप चांगली आहे. इंटरनॅशनल लेवलला त्यांची मैत्री बऱ्याच देशांची वाढलेली आहे. आणि हे जे आपला अटॅक केला त्यांचं सर्वांनी अभिनंदनच केलेलं आहे असं मी म्हणेन.
आणि मला एवढंच सांगायचं आहे की मोदी साहेब बोलण्यापेक्षा जास्त कृतीमधून दाखवतील. आणि हे जसं अतुलजींनी सांगितलं, लोंढेजींनी सांगितलं की कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं, ते कितीही आपण नळकांडीमध्ये ठेवलं ते सरळ कधी होत नाही. म्हणून आता सर्व भारतीयांची अपेक्षा आहे की एकदा हा आतंकवाद मिटला पाहिजे. मग शेपटावर घाव घातला, शेपूटच तोडलं तर बरं. मग त्याच्यासाठी आपल्याला ती कठोर कारवाई पुढच्या काळात सुद्धा सुरू राहणार आहे का? नरवणे असं म्हणाले माजी लष्कर प्रमुख की पिक्चर अभी बाकी है, याचा अर्थ काय नेमका? ह्याचा अर्थ असाच आहे की अशा प्रकारचे जेवढे काही पाकिस्तानामध्ये आतंकवादी अड्डे असतील ते पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याशिवाय मला वाटत नाही भारत सरकार गप्प बसेल, असा माझा एक अपेक्षा आहे. आणि तसंच होईल. याच्यानंतर परत परत भारताच्या आड हे पाकिस्तान येणार नाही आणि ते नक्की दाखवतील असं माझा खात्री आहे. आज या चर्चेमध्ये मुद्दामहून, आणि खरं तर हे मुद्दामहून करायची पण आवश्यकता नाही आहे, कारण आज देशानं ज्या वेळी बघितलं हे सगळं, मी सुरुवातीला पण म्हणालो की त्या दोन आपल्या नारी शक्तीचं दर्शन घडलं. आज एक नारी शक्तीचं दर्शन या शोमध्ये सुद्धा घडणार आहे, कारण माजी लष्कर अधिकारी डॉक्टर अश्लेषा तावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ताई, खरं सांगा, ज्या वेळेस या ऑपरेशन सिंदूरची माहिती जगाला सांगण्यासाठी आपल्या दोन नारी आलेल्या होत्या, तेव्हा तुमची काय भावना होती? आमचा तर ऊर भरून आलेला होता अभिमानानं. खरंच विलास, इट इज अ प्राऊड मोमेंट. आणि भारताकडून ज्या प्रकारचं ऍक्शन झाली, म्हणजे जसं चाणक्याच्या युद्धनीतीमध्ये आपण हे पाहिलेलं आहे आणि वाचलेलं आहे आणि शिकत आलो आहोत. डिले, ड्रेन अँड डॉमिनेट, तशा प्रकारचं एक जे एक युद्ध टॅक्टिक्स म्हणजे वापरलं गेलं. आणि शेवटी जेव्हा एक ब्रीफिंग करता आलो तेव्हा त्या ऑपरेशन सिंदूर म्हणजे कुंकू, ज्याला आपण म्हणजे भारतीयत्वाच्या किंवा भारतीय नारीचा जो सगळ्यात सर्वोच्च मानबिंदू आहे ज्याला आपण म्हणतो, तो सिंदूर अशा नावाने हे ऑपरेशन लॉन्च झालं. मला आत्ता तुमच्याशी बोलताना देखील विलास अंगावर रोमांच उभे राहतायत. कारण आपण पाहिलं की कर्नल कुरेशी आहेत आणि दोन लेडी ऑफिसर्स कमिंग इन फ्रंट. आपण ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी जी दृश्य आपल्या सगळ्यांच्या समोर आली आणि त्याच्यामध्ये जैसे ये औरतें अपने सिंदूर की दुहाई दे रही हैं यहाँ पर. आणि आज जेव्हा हे ऑपरेशन आपण तडीस नेलं किंवा हा जो काही आपण कार्यक्रम हाती घेतला आणि तो कंप्लीट केला, त्यावेळेस आपण एक प्रकारे हा मेसेज दिलाय अख्ख्या जगाला, ते देखील की एका स्त्रीला तिच्या सिंदूर, तिच्या कुंकवाचा जर बदला घ्यायचा असेल तर दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. आज एक स्त्री ही सक्षम आहे तिच्या स्वच्छ कुंकू हे राखण्यासाठी, आणि जर त्या कुंकवाला धोका असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ती स्वतः आज उभी राहू शकते आणि ती राहिलीये. यापेक्षा मोठा मेसेज काय असू शकतो? आणि हा नॉट जस्ट any country or any community but an entire world is seeing women power and in armed forces what a woman can bring in. खरंय. अशा प्रकारचा एक स्ट्रॉंग मेसेज गेलेला आहे. त्यामध्ये ऑफकोर्स देर आर अदर मेसेजेस, जसं वेगवेगळ्या धर्म आणि जाती आणि पंथांचा मिळून भारत हा बनलेला आहे. आणि अशा वेळेस जेव्हा कुंकू जो सर्वोच्च मानबिंदू, जसं मी म्हणते, भारताच्या जेव्हा मानाचा प्रश्न येतो तेव्हा स्त्री पुरुष किंवा कोणता जात धर्म हा मुद्दा दुय्यम होतो, हा मुद्दाच राहत नाही. तर प्रत्येक व्यक्ती ही व्यक्ती म्हणून तिथे उभी राहते आणि त्या व्यक्तीचा जो फर्ज आहे तो निभावताना दिसतेय. स्त्री पुरुष, लेडी ऑफिसर, जेंटलमॅन ऑफिसर, हिंदू मुस्लिम, एव्हरीथिंग fallen apart. मी being इंडियन, मी भारतीय, अशा प्रकारे जेव्हा मला दिसलं, मला खरंच म्हणजे माझा ऊर तिथे अभिमानाने आणि गर्वाने भरून आलेला आहे विलास. नक्कीच. मला
खरं तर या मुद्दाम याबद्दल आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. त्याचं कारण असं आहे की दहशतवाद्यांचा या दहशतवादी हल्ल्याच्या मागचा मनसुबा काय होता. त्यांचा मनसुबा तर हा होता ना, या देशामध्ये धर्माच्या नावावर दोही पसरवायची होती. आणि आता ज्या प्रकारे आज मेसेज दिला गेला, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग जेव्हा समोर आल्या, अतुलजी तुमची काय भावना होती. हा भारत काय आहे याचा मेसेज, जे मेसेजिंग खूप महत्त्वाचं असतं. बोलले काहीच नाही ते, पण मेसेजिंग बरोबर जगामध्ये गेलं आणि दहशतवाद्यांना ही सगळ्यात मोठी चपराक होती. बिलकुल दहशतवाद्यांना चपराक होती. ज्या लोकांनी हे प्लॅन केलेलं होतं की आतमधले असो किंवा बाहेरचे असो, की या देशामध्ये सांप्रदायिकतेच्या आधारावर काहीतरी मोठा दंगा घडवून आणावा, पण त्यांना जे उत्तर या देशातल्या सामान्य लोकांनी दिलेलं आहे, ज्या पद्धतीने काश्मीरमधले मुस्लिम आपल्या लोकांना मदत करत होते, जीवावर उदार होऊन त्यांनी बलिदान दिलं. आपण आदिलचं पाहिलं असेल, युसुफ मोहम्मद हुसेन म्हणून एक होता, त्यांनी ज्या पद्धतीने 11 म्हणजे खालपर्यंत येऊन आपल्या पाठीवर जे आहे ते लोकांना आणून हमको कुछ भी हो जाए लेकिन आपको हम कुछ होने नहीं देंगे, या पद्धतीचं गन AK-47 हिसकून घेणं विलास ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्यात त्याचा जीव गेलेला आहे. आणि हा जो संदेश गेलेला आहे, आतमधले पण जे काही ज्यांना असं वाटत होतं की या देशामध्ये हिंदू मुस्लिमांच्या भरोशावर राजकारण व्हावं आणि बाहेरच्यांना वाटत होतं की याचा आपण फायदा घ्यावा, त्या सगळ्यांना तो चपराक सामान्य माणसांनी आणि आज ज्या पद्धतीनं मिलिटरीने दिलेला आहे. सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग या दोन्ही महिला ज्या पुढे आलेल्या आहे आणि ज्या कॉन्फिडन्सनी त्या बोलत होत्या की छेडोगे तो छोडेंगे नहीं, हा जो संदेश देत होता की सिंदूर उजाडने वालों को उसको ही उजाड दिया. मला वाटतं पाकिस्तानला त्या बॉम्बपेक्षा जास्त हे जास्त लागणार. मॉरल व्हॅल्यू, हाय मॉरल व्हॅल्यू, हा घाव जास्त वर्मी होता ना. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या विलास, हा बिलकुल वर्मी होता. आता दोन आपल्या इथे रणरागिणी बसलेले आहे. एक आमच्या ताई बसलेल्या आहे, त्यांनी तर आपल्या पतीला गमावलेला आहे, तरी पण हिम्मत करून त्या बसलेल्या आहे. दिस इज इंडियन लेडी. हे तुम्ही झाशीची राणी अहिल्याबाई होळकर जिजामाता जे सांगितलं ना, ते कुठं ना कुठं प्रत्येकाच्या DNA मध्ये महिलांच्या आपल्या हे नक्की आहेच. आणि हीच मॉरल स्ट्रेंथ जी आहे ना विलास, ती जगाला अडवते आपल्यापासून, आपल्या विरोधात बोलण्यापासून, आपल्या विरोधात स्टँड घेण्यापासून. कारण आपण मॉरल हाय ग्राउंडवर नेहमी राहिलेलो आहे. आपण कोणाला त्रास देत नाही, आपण दुसऱ्याच्या सुवर्निटीची म्हणजे सार्वभौमतेचा सन्मान करतो. त्याच वेळेस आपण हे पण अपेक्षित करतो. त्यामुळे जे काही झालेलं आहे ते खूप वेगवेगळ्या फ्रंटवर, मग तुम्ही म्हणा धर्मनिरपेक्षतेच्या फ्रंटवर सर्वधर्म समभावाचा जो संदेश गेला तो वेगळा गेला. महिला ज्या कणखरपणे या गोष्टीला सामोरे गेल्या तो एक चांगला मेसेज गेलेला आहे. आणि एक मेसेज हा गेलेला आहे की आता आम्ही आतंकवाद्यांचे स्थळच उडवलेले आहे. आता ज्यांनी याच्यामागे डोकं लावलेलं आहे, ज्यांनी भारत अस्थिर करण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला आहे, ज्यांना असं वाटतं की हम कर लेंगे और कुछ होगा नहीं, त्यांना पुन्हा एकदा जो आहे तो धडा मिळालेला आहे. आणि जसं आता भागवत सर बोलले, ते आता मंत्री होते, त्यांनी जवळून काम केलेलं आहे, ते जसं बोलले आता की हा ट्रेलर आहे, पिक्चर अभि बाकी आहे. तर मग जे सेनाप्रमुख राहिलेले आहे, नरावणे असतील किंवा आता बरेच आमच्यासोबत कालपासून चर्चेमध्ये होते, त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की हे फक्त सुरुवात आहे. कारण याच्यानी प्यादे गेलेले आहे, प्यादे गेलेले आहे. अजून आकाचे आका जे आहे आणि जे हे सातत्याने घडवून आणतात त्या लोकांचा जो प्रश्न आहे तो आहे. पण भागवत कराड साहेब इथे बसल्या, आपल्या माध्यमातून आपण जरूर मोदी साहेबांपर्यंत काँग्रेसची एक मागणी घेऊन घ्या. या टेरर फंडिंग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आपण नोटबंदी करून पाहिली तरी टेरर फंडिंग होत आहे. FATF आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जो आहे, त्याच्या ग्रे लिस्टमध्ये मध्यंतरी पाकिस्तान होता, पण ग्रे लिस्ट जी आहे ती थोडीशी बऱ्यापैकी लिबरल आहे. ब्लॅकलिस्ट जी आहे विलास, त्या ब्लॅकलिस्टमध्ये ड्यू डिलिजन्स होत असतं. त्याच्यामध्ये पैसा जो आहे तो डेव्हलपमेंटच्या प्रोग्रामला जरी देत असले तरी त्याचं पण ड्यू डिलिजन्स करूनच दिलं जातं. टेरर फंडिंग कसं होणार नाही त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं आणि बांधलं जातं त्या देशाला. अनेक देश याच्यामध्ये ब्लॅकलिस्टमध्ये FATFच्या, तर त्या FATFच्या मध्ये ब्लॅकलिस्टेड त्यांना कसं करता येईल याचं 9 तारखेला जी बैठक आहे IMFची, त्या बैठकीमध्ये बसून आपण ते आग्रहानं करून घेतलं पाहिजे. इतर सर्व गोष्टी आपल्या सुरूच आहे. या सगळ्या गोष्टी चारीकडनं जे आहे करकचून आतंकवाद कसा आता पूर्ण समूळ नष्ट करता येईल याच्या अनुषंगानं सरकारने प्रयत्न करावे अशी अपेक्षा आहे. आणि त्या सगळ्यामध्ये आपण सगळे एक आहोत, निश्चित काही त्याच्यामध्ये वादच नाही, दुमतच नाही. मला काकतीकर सरांना विचारायचं पक्ष काही राहिलंच नाही आता सगळे आपण हो नाही देशाच्या बद्दल जेव्हा म्हणजे इंदिरा गांधींनी तर महत्वाची जबाबदारी दिलेली होती. आजपर्यंत विरोधी पक्ष असलेल्या तुम्हाला एक उदाहरण सांगतो विलास. जेव्हा सिमला करार होत होता, जुल्फिकार अली भुट्टो आणि इंदिराजी जेव्हा चर्चा करत होत्या त्यावेळेस
अटल बिहारी वाजपेयी खाली जनसभा करत होते हो आणि जगाला विरोधी पक्ष आणि सत्ता पक्ष जे आहे ते मिळून संदेश देत होते की काय नाही होऊ शकत ते अटल बिहारी वाजपेयी जे आहे ते मांडत होते. तो विरोध नव्हता, काय नाही होऊ शकत, काय झालं पाहिजे हे ते मांडत होते आणि त्यावेळेस चांगलं बांधलं होतं आपण त्यांना. तर हे नेहमी जे आहे UN मध्ये अटल बिहारी वाजपेयी PV नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा UN मध्ये जेव्हा काश्मीरचा मुद्दा उपस्थित झाला होता त्यावेळेस सुजाता मनोहर असतील, सलमान खुर्शीद असतील, त्याचं नेतृत्व अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलं होतं. राजीव गांधी होते त्यावेळेस सुद्धा अटल बिहारी वाजपेयींनी नेतृत्व केलं होतं. जेव्हा त्यांना काही थोडासा प्रॉब्लेम होता त्यांनी स्वतःच सांगितलं होतं शारीरिक काही प्रॉब्लेम होता. या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कायम सोबत राहिलेलो आहोत खरंय. आणि आपल्या मिलिटरीच्या पाठीशी आपण ताकदीने उभं राहिलेलो आहे. मिलिटरीचं मनोबल आपण नेहमी हाय ठेवलेलं आहे आणि बलिदानाचा मोठा इतिहास या देशाला आहे. डिसिजन इक्विपमेंट नसते तर झालं नसतं असं नाही आहे, कारण आपली मिलिटरीचं बलिदान आणि मनोबल इतकं स्ट्रॉंग आहे की ते करू शकतात. आता मला आपल्या मला असलेल्या मोहन काही काकतीकर सरांना हेच साधारण विचारायचं बिलकुल आहे. अशा बसल्या आहे पण त्या युनिफॉर्म मध्ये आल्या तर त्या कळेल पाकिस्तानला की काय आहे. खरंय. मला काकतीकर सरांना हेच विचारायचं आहे, आज जे ऑपरेशन आपण सक्सेसफुल केलं या ऑपरेशनच्या नंतर भारताबद्दलचे मेसेज काय गेलेले आहेत जगामध्ये, भारताच्या एकूण सज्जतेच्या बद्दलचे, आणि दुसरं म्हणजे पाकिस्तानला आपण काय मेसेज दिलाय? सगळ्यात प्रथम आपल्या भारतीय सैन्याची जगामध्ये ख्याती आहे एफिशियन्सी बद्दल आणि खास करून आपली जी सैन्य दल आहे त्याच्यातलं त्यांनी सेकंड वर्ल्ड वॉर पासून फार मोठं नाव जगामध्ये कमावलेलं आहे. इंडियन आर्मी येतो कराड साहेब, येतो कराड साहेब, येतो. इंडियन आर्मीचं जगामध्ये नाव आहे एफिशियन्सी बद्दल, व्हॅलर बद्दल, आणि त्याच्याबद्दल काहीच कुणाला कधीच डाऊट नाहीये आणि तेच त्यांनी आता दाखवून दिलं. पण याच्यात 2-3 गोष्टी मी आपल्या पुढे आणू इच्छितो. सगळ्यात पहिलं म्हणजे कुठल्याही गोष्टीत ही आता सुरुवात आहे. जसं आपल्याला जेव्हा कराड साहेबांनी सांगितलं तसं ही आत्ता सुरुवात आहे आणि ही थोडं आणखीन पुढे चालेल. तर त्यासाठी एक तर आपण हा युफोरिया ह्याच्यात नसला पाहिजे, आपण शांतपणे हे सक्सेस घेतलं पाहिजे आणि मनोधैर्य आपलं कायम राहिलं पाहिजे. आणि मनोधैर्य जेव्हा मी म्हणतो, जेव्हा आपली आर्मी लढते त्यावेळेला पाठीमागे जे आपले सिव्हिलियन्स आहेत त्यांचंही मनोधैर्य चांगलं राहिलं पाहिजे आणि काही सेटबॅक जरी थोडे झाले तरी सुद्धा त्याच्याबद्दल काहीही पॅनिक होता कामा नये, कारण याच्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स असू शकतो आणि याचं थोडं एस्केलेशनही होऊ शकेल आणि त्याची तयारी आर्मीने जरूर करून ठेवली असेल. परंतु जर असं झालं तर याच्यासाठी पॅनिक बिलकुल होता कामा नये, हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. याशिवाय मी आणखीन एक फार चांगली गोष्ट झालेली आहे की आपण बघितलं असेल की प्रिव्हियस ऍक्शन्स मध्ये जेव्हा 1971 मध्ये किंवा 1965च्या लढाईच्या वेळेला जशी इंटरनॅशनल रिॲक्शन निगेटिव्ह आपल्याला आलेली होती पुष्कळ क्वार्टर्स मधून, या वेळेला आपण पाहाल तर फार चांगल्या पद्धतीने आपल्या फॉरेन मिनिस्ट्रीनी आणि आपल्या प्राईम मिनिस्टरनी हे हँडल केलेलं आहे. त्याच्यामुळे अत्यंत रिॲक्शन जी आली आहे ती सबड्यूड आहे, अजिबात भारताविरुद्ध नाही आहे. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. निश्चित जागतिक पातळीवरून ज्या प्रकारे पाकिस्तानला वाटलं होतं ती रिॲक्शन आली नाही, भारतानं ते व्यवस्थित हँडल केलेलं दिसतंय. आणि म्हणूनच भागवत कराड यांना मला विचारायचं, पाकिस्तान मात्र धमक्या देतोय, पाकिस्तान रिटॅलिएट करू शकतो, पुन्हा काहीतरी कागडी करू शकतो, याच्यासाठी काय तयारी आहे नेमकी आपली, आपण तयार आहोत का? हा, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? मला विचारता? हो, तुम्हालाच विचारतो. मला या प्रसंगी असं सांगायचं आहे की ज्या तऱ्हेनं आपल्या सैन्यामध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये ज्या तऱ्हेनं काम झालं आहे मागच्या 10 वर्षामध्ये आणि ज्या तऱ्हेनं आपली ताकद आहे, तर ते नक्कीच पाकिस्तानच्या कितीतरी पटीनं आपण पुढं आहोत. इनोव्हेशननी घ्या, इन्फ्रास्ट्रक्चरनी घ्या, सर्व दृष्टीनं आपण पुढं आहोत. म्हणून जसं काही तज्ज्ञ माजी सैनिकांनी, माजी अधिकाऱ्यांनी जसं सांगितलं आणि नेत्यांनी जसं सांगितलं तसं ही तो सुरुवात आहे आणि जसं शेवटचा आतंकवादीपर्यंत जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की ही लढाई
थांबेल आणि नक्कीच आपण ह्याच्यामध्ये यशस्वी होऊ. सर्वांची 140 कोटी भारतीयांची जी अपेक्षा आहे ती पूर्ण केल्याशिवाय मोदी साहेब किंवा भारत सरकार थंड बसणार नाही. माननीय अतुलजींनी सांगितलं की IMF मध्ये एखादा प्रश्न मांडला पाहिजे, टेररिस्ट फंड कसा कमी करता येईल. त्यासाठी नक्कीच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे प्रयत्न नेहमीच चालू असतात आणि त्याच्यात छोट्या छोट्या बाबीसुद्धा लक्षात घेऊन त्यावर काम केलं जातं. म्हणून अगदी लहान लहान गोष्टीचा विचार करून होम मिनिस्ट्री असेल, फायनान्स मिनिस्ट्री असेल, देशाच्या संरक्षणासाठी जे लागणाऱ्या गोष्टी असतात ते करतात आणि म्हणूनच आपल्याला एवढं यश मिळतंय असं मला वाटतंय आणि ह्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ. मला अश्लेषा मॅडमला विचारायचं आहे, भारतानं कुठलीही कारवाई केली तर आम्ही थेट अणुबॉम्ब टाकू अशा प्रकारच्या धमक्या, ते भारताला बेचिरा करू इथपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या तिकडे गरळ ओकण्याचं काम सुरू होतं. पण प्रत्यक्ष आज जेव्हा अर्धा तास हे सगळं ऑपरेशन सुरू असताना कुठं होता पाकिस्तान आणि कुठं होते त्यांचं ते सगळं, काय वाटतं तुम्हाला? या सगळ्याचा त्यांच्या मनोबलावर खूप विपरीत परिणाम झालाय, खच्ची झालंय असणार या सगळ्यातनं? जसं विलास आपण म्हणजे ऐकलं आणि बरेचसे काही जे विचार प्रवाह देखील होते आणि सोशल मीडियावर देखील त्याचा मोठा उहापोह होत होता की तिथे कशा प्रकारचं आहे आणि तिथल्या सिव्हिलियन्स इत्यादी. पण खरंच सांगायचं तर एक मनोबल खच्चीकरण करण्यासाठी त्यांचं मनोबल तेवढं उच्चीचं असलं पाहिजे. आणि त्यांच्या जशा प्रकारच्या कारवाया गेल्या कित्येक वर्षांमध्येच काय पिढ्यांमध्ये म्हणू शकतो आपण चालल्या होत्या, त्यातून म्हणजे प्रत्येक देशाचा एक कॅरेक्टर आहे आणि जसं आपलं कॅरेक्टर आहे आणि जे आपण आज पाकिस्तान त्यांची इंटरनॅशनल इमेज आपल्याला माहितीच आहे आणि त्यांचं ते जे एक प्रकारचं त्यांचे जे मनसुबे आहेत, त्यांचं कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर आपण जर बघितलं तर ते धर्म म्हणजे देशधर्माला अनुसरून नाही. आणि जेव्हा जेव्हा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आणि अभ्युत्थानम अधर्मस्य संभवामी युगे युगे, म्हणजे आपल्या गीतेमध्ये जेव्हा आपण हा श्लोक म्हणतो आणि आपण त्याच्यामध्ये जो धर्म म्हणतो तो आपला राष्ट्रधर्म आहे जो आपण निभावतो. खच्चीकरण होण्यासाठी मनोबल त्या माणसाचं किंवा त्या व्यक्तीचं उच्चीचं असावं लागतं ज्याचे मनसुबे योग्य आहेत, मनसुबे चांगले आहेत. आणि त्या ठिकाणी आपण हे युद्ध जिंकतो. आणि आज संभवामी युगे युगे मध्ये कृष्ण हा एका स्त्रीच्या अवतारात देखील येऊ शकतो हे आपण पाहिलं. हो हो. तर ऑफकोर्स त्यांचा शत्रू हा नेहमी तोला मोलाचा असतो. आज पाकिस्तानची जी अवस्था आहे ती भारताच्या तुलनेमध्ये प्रगतीच्या दृष्टीने असेल किंवा वित्तीय असेल किंवा एज्युकेशन किंवा कोणत्याही डेव्हलपमेंट रिलेटेड असेल, आपल्या तोला मोलाची नाही. तेव्हा अशा प्रकारचा शत्रू हा आपण शत्रू देखील मानायचा का, इथपासून हा प्रश्न आहे. आणि हे जर असेल तर या ठिकाणी शत्रू खरंच कोण आहे आणि त्यांचे हे मनसुबे, आपली जी प्रगती चालली आहे म्हणजे गेली 15 वर्ष आपण पाहतोय की एक घोडदौड जी चालली आहे तिला कुठेतरी मागे खेचण्यासाठी ही अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी केली गेली का, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक एक प्रकारचं टर्मॉइल देशामध्ये निर्माण होण्यासाठी हे केलं गेलं का, जेणेकरून आपली प्रगती कुठेतरी त्याला खीळ बसेल. तर ह्या प्रकारचे हे जे नापाक इरादे आहेत त्यांच्या मनोबलाविषयी मला वाटत नाही की आपल्याला खरंच काही विचार करायची गरज आहे. निश्चितच. आणि मग मला आता अतुल लोंढेंना हेच विचारायचं आहे की आपण आपलं काम केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा आपण ते करणार आहोत, पण या सगळ्यातनं पाकिस्तान पुन्हा या सगळ्याला प्रत्युत्तर देऊन एस्केलेट करण्याचा प्रयत्न करेल असं तुम्हाला वाटतं? जागतिक दबाव निर्माण करण्यात आपण यशस्वी झालोय त्यामुळे तो शांत बसेल असं वाटतं? नाही, आता पाकिस्तान इस्टॅब्लिशमेंट ही काही प्रोसिजरल किंवा प्रोफेशनल आहे असं नाही आहे. हो. त्यांचं सगळं एका विचित्रपणे चालू असतं. म्हणून एका सामंजस्याने समजदारपणे ते वागले असते तर ही जो प्रकार झाला पहलगामचा तो झालाच नसता. हो. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की 1971च्या संदर्भामध्ये जे काही बोलल्या गेलं त्याच्यामध्ये एवढंच फॅक्टर लक्षात घेतला पाहिजे की त्यावेळेस नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी NPT
NPTचं ट्रिमेंडस प्रेशर होतं आणि बॅलन्स ऑफ पॉवरमध्ये नवीन पॉवर राईज होऊ नये. ऑलरेडी तिथे चायना आहे, रशिया आहे आणि तिथे भारतासारखा पॉवर राईज होऊ नये. त्यामुळे जो प्रचंड दबाव आपल्यावर होता व्हिएतनाम वॉरनंतर आपण जे सपोर्ट केलेलं होतं, त्या दबावात आपण ते तुकडे करून दाखवले होते. आणि त्यावेळेस आपण रशियासोबत फ्रेंडशिप ट्रेटी केली होती, मैत्री पूर्ण आपण एक 20 वर्षाचा जो आहे तो करार केलेला होता. आणि 74ला आपण पहिला न्यूक्लिअर एक्सप्लोजन केला होता. दॅट वॉज अ बिग थिंग. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सेकंडदा आपण म्हणजे कम्प्युटर सिम्युलेशनवर टेस्ट करू शकलो असतो, पण त्यांनाही संदेश द्यायचा होता. ज्यावेळेस टेस्ट केल्या त्यावेळेस पण CTBT कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रीटीचाही आपल्यावर प्रचंड प्रेशर होतं. पण आपण ते प्रेशर जे आहे ते नेहमी प्रत्येक वेळेस झुगारून दिले आणि आपली इंडिपेंडन्स, आपण मल्टीपोलरिटी, बहुध्रुवीय जग असावं अशी आपली एक फॉरेन पॉलिसी आहे. आणि त्या फॉरेन पॉलिसीच्या अनुषंगाने आपण आपलं इंडिपेंडन्स म्हणजे वी आर वन ऑफ द पोल. We were never been tilted to Russian bloc or American bloc. We kept our independence as far as our foreign policy is concerned. आणि सगळेजण तीच पॉलिसी जी आहे ती पुढे घेऊन जात आहेत. पण आपण गंभीरपणे उभं राहिलो. मी तेच म्हटलं की हाय मॉरल ग्राउंड्सवर आपण नेहमी मानवतेच्या अनुषंगाने विचार केला. आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटच्या विषयानं विचार केला. आपण अणुऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपण कोबाल्ट, जेव्हा आपण न्यूक्लिअर एक्सप्लोजन केलं, ती टेक्नॉलॉजी अचीव्ह केली, तेव्हा आपण कॅन्सरवरचं औषध शोधून काढलं. डॉक्टर आहेत इथे 2, ते सांगू शकतील या संदर्भामध्ये. आपण ॲग्रिकल्चरमध्ये त्याच्यामध्ये आपण इनोव्हेशन्स केले आपल्या अणुऊर्जेतनं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हाय मॉरल ग्राउंड्ससाठी आहे की आपण शस्त्र आणि त्याच्या मागचा विवेक हा नेहमी आपण आपले जे काही शिकवण आहे, आपलं जे काही अध्यात्म आहे, आपलं जे काही तत्वज्ञान आहे त्याच्या अनुषंगानेच राहिलं. आता आपले सगळे काय पृथ्वी आहे, धनुष आहे, सूर्य आहे, हे जे सगळी जी नावं आहे ना, याच्यामागे एक विवेक आहे, याच्यामागे एक विचार आहे. आणि ते हाय मॉरल ग्राउंड्स आहेत. त्याच्यामुळे अमेरिका असो, चायना असो किंवा रशिया असो, कोणीही आपल्याला चुकीच्या याच्यावर नेऊ शकत नाही. 7वां बिडा नाही 70वां भी आने दो. अब रुकेगा नहीं, अब फरक नहीं पडता. ही जी स्ट्रेंथ आहे ही गौरी अब्दाली हे सगळे त्यांचे नाव आहेत. ते त्याला काय अर्थ पण नाहीये. मी सांगतो तुम्हाला, जे द्वेषानं पेटून उठतात ना, जे द्वेषानं पेटून उठतात ना, द्वेषामध्ये जब विनाश मनुष्य पे छाता है तो सबसे पहले उसका विवेक मरता है. संस्कृती आपल्यासारखीच आहे त्यांची, पण ते विवेक जब काय नाश मनुष्य पे छाता है तो सबसे पहिले विवेक मरता आहे, ते त्यांचं चालू आहे तेव्हापासून. आणि त्याचे परिणाम बिचारी ती सामान्य जनता भोगते आहे तिथे. ISI काय करते कोणाला माहीत नाही, मिलिटरी काय करते कोणाला माहीत नाही, जी निवडून आलेली सरकार आहे त्याचा काही चालत नाही. आणि इक्लेक्टिक क्लास, तिथले मुल्ला मौलवीचा क्लास जो आहे तो सगळा ड्राईव्ह करतो, तो आणि मिलिटरी. आणि त्याचे परिणाम जे आहेत ती जनता भोगते आहे. पण ती भारताने का भोगायची, हा प्रश्न आपण जगाला विचारतो ना. ती भारताने का भोगायची? बरोबर आहे. जेव्हा UN मध्ये जातो आपण किंवा कुठे आलं, ती भारताने का भोगायची म्हणून ठोको. यावेळेस सोडायचं नाही आहे अशी जनमानस पण आहे, आपला हाय मॉरल ग्राउंड पण आहे. आपल्याला जे काही झालं सामान्य माणसावर अटॅक करणं हे काही मिलिटरीचं, हे काही मर्दानगीचं लक्षण नाही आहे. हे मर्दानगीचं लक्षण नाही आहे आणि आपल्या मर्दानी तयार आहेत. त्यामुळे यावेळेस जे आहे ते जे इन्स्टॉलेशन्स आहेत आणि याच्यामागचे ब्रेन्स, छोटे छोटे फांट्या पाडून काय होणार नाही. आता म्हणजे जळ के साथ उखाडो, मुळापासून जे आहे ते दूर करणं गरजेचं आहे. हे काही आता म्हणजे चांगलं झालेलं आहे. पाकिस्तानच्या आपण इंटरनॅशनल IB क्रॉस केली, इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केलेली आहे आपण आज. काकतीकर सरांना विचारायचं मला, सर ते अटलजी असं म्हणाले होते त्यांच्या एका कवितेमध्ये, चिंगारी का खेल बुरा होता है, औरों के घर आग लगाने का जो सपना होता है, अपने घर में सदा खरा होता है. आज तिथं मिसाईल पडले पाकिस्तानमध्ये, टाळ्या आणि जल्लोष सुद्धा पाकिस्तानच्याच काही भागामध्ये सुरू होता. याचा अर्थ पाकिस्तान समजून घेणं गरजेचं आहे का? हे जे अटलजीने म्हटलेलं आहे त्याचा थोडासा आपण वेगळ्या दृष्टीने बघू शकतो की जेव्हा एक युद्ध सुरू होतं, जे जेता किंवा जो हारतो दोघांच्या वरती त्याचा इफेक्ट होतो. तर या दृष्टीने आपल्याला आपल्या जे पॉलिटिकल लिडरशिपचं कौतुक एवढ्यासाठी करावं असं वाटतं की त्यांनी जे टार्गेट सिलेक्ट केली हे ऍब्सोल्युटली परफेक्ट होती. कारण आपल्याला एस्केलेशन इमिडिएटली नको होतं आणि आपल्याला त्याच वेळेला त्यांना पूर्णपणे पाकिस्तानला दाखवून द्यायचं होतं की वी आर गोइंग टू स्ट्राईक यू फॉर व्हॉट यू हॅव डन. आणि अशा परिस्थितीत इन्स्टेड ऑफ दुसरीकडे जाऊन एक डायरेक्ट पाकिस्तान अक्रॉस द इंटरनॅशनल बॉर्डर किंवा अक्रॉस LOC आपण एक मोठं ऍडव्हेंचर करण्याच्या ऐवजी हा जो आपण रस्ता धरला होता, जे टार्गेट्स आपण सिलेक्ट केली, हे फार चांगल्या पद्धतीने करण्यात आलं.
किंवा कारण आपण जर दुसऱ्या पद्धतीने जाऊन आझाद काश्मीरमध्ये आपण जर इन्कर्शन केलं असतं किंवा आपण अक्रॉस द इंटरनॅशनल बॉर्डर जर केलं असतं तर त्याचा इमिजिएटली परिणाम आपल्यावरती झाला असता आणि फार मोठ्या प्रमाणात त्याची रिएक्शन सुद्धा आली असती. परंतु आपण हे टार्गेट अशा पद्धतीने सिलेक्ट केलं की आपण दाखवून दिलं पाकिस्तानला की आपण वी वॉन्ट टू स्ट्राईक एट यू अँड वी हॅव स्ट्रक, आणि त्याच वेळेला आपण संयमी दाखवलेला आहे. आणि म्हणून यासाठी मला पॉलिटिकल लिडरशिपचं आपल्या कौतुक करावं असं मला ठीक आहे. अतुलजी काय म्हणताय? नाही, त्यांनी चुकून वापरला असा शब्द तो आझाद काश्मीर. काश्मीर हा भारताचा भाग आहे. 1994 साली आपल्या संसदेमध्ये सार्वमतानं ठराव ते पारित पाकिस्तान झाला होता. म्हणतात त्याला. काश्मीरच्या संदर्भात आता काही राहिलं असेल तर पीओके आपल्याला परत मिळवायचं आहे. पाकिस्तानी पीओके आपल्याला परत आपल्या भारतात जोडून घ्यायचा आहे. हा ठराव 1994 ऑक्युपाईड काश्मीर. ते पाकिस्तान म्हणतात त्यांना. नाही, आपण जे बोलतोय ते जग ऐकताय. नाही विलास, आपण जे बोलतोय ते जग ऐकताय. त्यामुळे मी ते चुकून झालं असेल त्यामुळे फक्त करेक्ट केलं मी. ठीक आहे. की अश्लेषाजी POK is ours, तुम्ही it belongs to us. हां, अश्लेषाजींना मला विचारायचं आहे की या सगळ्यामध्ये पॉलिटिकल विल पॉवर ज्याबद्दल बोलले आता सर, ती किती महत्त्वाची असते. आणि आता यावेळी फ्री हँड दिला गेला सैन्याला, पूर्णपणे तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत. किती महत्त्वाची ठरली या सगळ्यामध्ये पॉलिटिकल विल पॉवर? विलास, आपलं जे सैन्य आहे, भारतीय आर्म फोर्सेस, one of the most professional armed forces across the globe. आपले आणि वन ऑफ द बेस्ट ऑफ द आर्म फोर्सेस. आपल्याला म्हणजे ह्याच्यामध्ये काही बढा चढा के नाही बता रहे हैं, ये सत्यता है. हां, तर कोणत्याही वेळेस आपल्याकडे जेवढी इंटेल असते आणि आपल्याकडे जी तयारी असते, केवळ फिजिकल, केवळ आर्म फोर्सेसची तयारी नाही तर मानसिक तयारी, मनोबल जे असतं ते आपण कोणत्याही वेळेस एका युद्धाला सामोरे जाण्याकरता तयार असतो. परंतु आपल्याकडे जसं लोंढे सर आता म्हणाले की संयम किंवा रिस्ट्रेन ज्याला म्हणतात, राम संयमी पुरुष होता. त्याने त्या प्रकारचा एक जो संयम आहे तो आपल्या आर्म फोर्सेसमध्ये इनबाईब केलेला असतो, ज्यामुळे आपण प्रत्येक वेळेस आपण आपला हात जो आहे तो स्वतःशी धरून ठेवलेला असतो, जोडलेल्या अवस्थेत. तो उगारला तर ते वज्र होतं, पण जोडले तर हा शांततेचा संदेश जातो. आर्म फोर्सेस ला जेव्हा एक प्रकारचा स्ट्रॉंग पाठिंबा मिळतो, आणि जसं तुम्ही म्हणालात की फ्री हँड, तर तो फ्री हँड हा फ्री हँड नसतोच. ऑफकोर्स देर इज ऑलवेज ए स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्ड, देर इज ऑलवेज क्लोज मॉनिटरिंग इन्व्हॉल्ड. परंतु एक प्रकारचं जे स्ट्रॉंग बॅकिंग आहे ते जेव्हा दिलं जातं तेव्हा स्ट्रॅटेजीज आर ऑलवेज रेडी. वी आर ऑलवेज रेडी अँड टू द गो. म्हणजे मला खरंच कुसुमाग्रजांची ती कविता आठवते, कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक्काल. तर तो उषक्काल आपण आज पहाटे पाहिला, आणि ती जी म्हणजे ती जे बॅकिंग आहे, ती जी पॉवर आहे ती आपल्याला तिथे मिळाली आर्म फोर्सेसना, आणि त्यामुळे हे आपल्याला करणं शक्य झालं. पण ही जी कपॅसिटी आहे किंवा ही जी शक्ती आहे किंवा स्ट्रेंथ ज्याला आपण म्हणतो, नॉट न्यूसन्स पॉवर. व्हॉट वी एक्सपिरियन्स्ड वॉज दॅट न्यूसन्स. व्हॉट वी शो इज द स्ट्रेंथ. Strength comes from, again, right intentions and जे आपलं आपण ज्याला राष्ट्रधर्म म्हणत जातो तो. आणि पण पुढच्या कवितेच्या ज्या ओळी आहेत ना, सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, ती आमची नाही आहेत यावेळेस, ती त्यांची आहेत. आणि उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे प्रणेते. तर आज ही जे आपण पाहिला, हा जो वी विटनेस दिस, एक्सपिरियन्स दिस, हे जे आपण पाहिलं, हे आपल्या पुढच्या पिढी करता सुद्धा आणि पूर्ण जगाकरता सुद्धा एक स्ट्रॉंग मेसेज आहे. आणि पीपल लुक अप टू. माझी पुढची पिढी माझ्याकडे एक सक्षम पिढी म्हणून बघतेय. आपण त्यांच्याकरता एक सुरक्षित भारत इथे तयार करतो आहोत. तर त्याच्यासाठी हे पॉलिटिकल बॅकिंग जे आपण म्हणतो, किंवा एक स्ट्रॉंग, एक पाठिंबा, पाठीशी उभा असणारा आणि खांद्यावर असणारा जो स्ट्रॉंग आहे ना, तो खूप खूप महत्वाचा आहे. निश्चित. ते प्रत्येक वेळेस गरजेचं आहे. खरं तर आज देशाला आणि जगाला सुद्धा ही गोष्ट दिसलेली आहे, देशानं दाखवून दिलेली आहे.
22 तारखेला जेव्हा निष्पाप लोकांचा जीव घेतला गेला त्यावेळेस सुद्धा कधीही उभं न दिसणारं काश्मीरमधलं चित्र जगानं पाहिलं. तिरंगा हातात घेऊन लाल त्या चौकामध्ये सुद्धा काश्मीरी उभे राहिले आणि ते आक्रोश करत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. भारतीय म्हणून ते उभे होते. त्यानंतर हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न, दहशतवाद्यांचा मनसुबा होता. तो देशात कुठेही त्याची एवढी कणभर प्रतिक्रिया उमटली नाही जे त्यांना अपेक्षित होतं. देश तिथं एकजुटीने उभा राहिला. जेव्हा पाकिस्तानवर प्रत्युत्तर देण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा सगळे मतभेद विसरून सगळा देश एकत्र उभा राहिला. आणि हीच आपल्या देशाची खरी ब्युटी आहे. हेच आपल्या देशाचं खरं सौंदर्य आहे. आणि या देशाचं हे सौंदर्य सगळ्या जगानं सामर्थ्य आणि सौंदर्य दोन्ही पाहिलेलं आहे. खरं तर प्रेक्षकांना आपण विचारूया आज प्रश्नाच्या बद्दल त्यांचं काय मत होतं. तर बदला तर आपण घेतलेला आहे, धडा शिकवला, पण पिक्चर अजून बाकी आहे का? कारण ही लढाई अजून संपलेली नाही आहे. प्रेक्षकांचं काय मत आहे बघा. 92% लोकांना होय वाटतंय, लढाई अजून संपलेली नाही आहे. 8% लोकांचं म्हणणं आहे की लढाई संपली. पण या सगळ्या चर्चेच्या दरम्यान आपण सगळ्यांनी एक भारत म्हणून जी भूमिका मांडलेली आहे त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.